अभी अभी हमारे भद्रावती की प्रतिनिधि जावेद शेख ने जानकारी दी है कि भद्रावती तहसील के अंतर्गत आने वाले ब्रांच मोकासा की प्रकल्पग्रस्त महिलाएं बीते लगभग 2 महीनों से कंपनी के खिलाफ आमरण अनशन कर रही है और उन्होंने कंपनी पर अवैध उत्खनन का आरोप लगाते हुए कंपनी को बंद करने की मांग की है। इसको लेकर महिलाएं आमरण अनशन पर बैठी है और वहीं कंपनी के खिलाफ कड़ा कदम उठाते हुए 10 महिलाओं ने एक बड़े से गड्ढे के पानी में उतरकर आत्मदहन करने का इशारा दिया है और इस मौके पर उन्होंने कहा कि उन पर लगातार दबाव बनाया जा रहा है। तो सुनिए इस संदर्भ में वहाँ पर मौजूद महिलाओं ने कंपनी पर आरोप करते हुए क्या चेतावनी दी। आज 56 दिवसापासून महिलांचं आमरण उपोषण चालू आहे आणि आमच्याकडे शासन प्रशासन कोणते लोकप्रतिनिधी आणि कंपनी कॅपिटल कंपनी हे कोणीच आमच्याकडे लक्ष देत नाही आहे। आमची मानसिकता पूर्ण ढासळून गेली, त्याच्यामुळे आम्ही हा टोकाची भूमिका घेतली आहे आत्मदहन करासाठी। आणि आत्मदहन करासाठी आम्ही या पाण्याच्या जवळाला आलेलो आहोत आणि आम्ही रात्रीचे 3 वाजतापासून इथं पाण्याच्या जवळ बसलेलो आहोत। आमच्या मागण्या कंपनीवर ॲट्रॉसिटी ॲक्टचे गुन्हे दाखल करा, कंपनी बंद करा आणि आमच्या गावाचं पुनर्वसन करा, त्याच्यासाठी आम्ही उतरलेलो आहोत आणि आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून बाहेर निघणार नाही। वहीं इस मौके पर सीटीवी प्रतिनिधि जावेद शेख ने आंदोलनकारी महिलाओं से जब बातचीत की तो उन्होंने क्या कहा, आप स्वयं सुनिए उन्हीं की जुबानी। हेलो, हाँ बोला सर। आम्ही जावेद शेख सीटीवी न्यूज चॅनल चंद्रपूर भद्रावती। हाँ बोला सर। काय तुमच्या मागण्या आहे आणि किती दिवसापूर्वी तुम्ही आंदोलन करत आहे? सर माझं नाव पंचशीला कांबळे आहे। हाँ, आम्ही येत्या 56 दिवसापासून आमरण उपोषणला बसलेलो आहोत। हो, पण आमच्याकडे कोणीच लक्ष देऊन नाही राहिले। शासन नाही देत आहे, प्रशासन नाही देत आहे, महसूल नाही देत आहे। ते म्हणतात की हे माइन्स बेकायदेशीर चालत आहे, पण आम्ही काहीच करू शकत नाही। हो, त्याच्यामुळे आता आम्हाला आमच्या अंत पाहिल्यासारखं यांनी आम्हाला 56 दिवसापासून बसवलेलं आहे। आम्ही आमच्या मागण्यासाठी बसलेलो होतो, आता आम्हाला ठोस पाऊल उचलावं लागलं। आम्ही आत्मदहनसाठी 10 महिला रात्रीच्या 3 वाजता गड्ड्यामध्ये उतरलेलो आहोत पाण्यामध्ये आणि 3 वाजतापासून आम्ही पाण्यामध्ये आहोत। तर आता तुमची पुढची काय भूमिका राहणार आता? सर त्यांनी अगर आम्हाला उद्या सकाळपर्यंत आमच्या मागण्या जर पूर्ण नाही केल्या तर आम्ही गड्ड्यामध्ये आपले आता जीव देऊ। तर याच्या तुम्ही सकाळून बसले तर तुम्हाला कोणी भेट दिली का अधिकारी? हो, आयपीएस अधिकारी आले होते। हाँ, आयपीएस अधिकारी मॅडम आल्या होत्या, त्या आपल्या डेप्टी कलेक्टर आपल्या लंगडापुरे मॅडम, हाँ, आणि तहसीलदार साहेब, हो, आणि केपीसीएल कंपनीचे अधिकारी। काही मागण्या संदर्भात आपल्या काही चर्चा झालेली आहे का? मागण्या संदर्भात चर्चा झाल्या, फक्त त्यांनी म्हणत होते की आम्ही तुम्हाला पाणी पुरवू गावासाठी, तुमच्या घरांना भेगा गेल्या आहेत, ह्या आम्ही दुरुस्त करून देतो। त्यांनी म्हणाले तुम्ही कायदा घेऊ नका। आम्ही म्हटलं की कायदा तुम्ही महिलांना फक्त भूलथापा देत होते आजपर्यंत, आणि हे तुमच्यामुळेच सगळं प्रकरण घडलं आहे। आणि आम्हाला अगर कमी जास्त काही झालं तर हे कंपनीचे अधिकारी आणि शासन आणि प्रशासन। अब देखना यह है कि प्रशासन इस संदर्भ में क्या कदम उठाता है। इस ओर सभी की निगाहें लगी हुई है। सीटीवी के लिए हमारे प्रतिनिधि जावेद शेख की रिपोर्ट।